लाडकी बहीण योजना या योजनेचा जर तुम्हाला आतापर्यंत हप्ताच आला नसेल, जर तुम्ही अपात्र झाला असाल तर ते नेमकं कसं ओळखायचं आहे बघा. या व्हिडिओमध्ये प्रचंड लाभार्थ्यांचा जो प्रश्न आहे की जर अपात्र झाला असाल तर त्यावेळेस नेमकं कसं ओळखायचं आहे की तुम्ही अपात्र झालेला आहात की नाही, या योजनेसाठी अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे बघा. अगदी कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला खात्रीलायक पद्धतीने कळेल की तुम्ही खरंच पात्र आहात की अपात्र झालेला आहेत बघा. ऑनलाईन, पण हे मी कुणासाठी बोलतो आहे, ज्यांचे हप्ते अचानक बंद झालेले आहेत, ज्यांना KYC करून पण हप्ते येत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी मी बोलतो आहे. ज्यांना रेग्युलर हप्ते येत आहेत त्यांनी काहीही काळजी करायची गरज नाही बघा. ऑनलाईन लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे. पहिलं तर ऑनलाईन पोर्टलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचे स्टेटस चेक करायचं आहे. स्टेटसमध्ये तुम्हाला इथे बघा, अगदी तुम्हाला एक सॅम्पल दाखवलं आहे मी तुम्हाला उदाहरणासाठी बघा. इथे हे जे स्टेटस आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कसं दिसतं बघा. जर काही अडचण नसेल तर तिथे दिसत असतं बघा, रिमार्क्समध्ये पाहायचं आहे तुम्हाला. तुमच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस जात असता तुम्ही, म्हणजे लॉग इन पासवर्ड आहे ते असेल तरच बरं का, आणि जर नसेल तर कसं चेक करायचं त्यावर पण मी बोलणार आहे याच व्हिडिओमध्ये बघा. इथे तुम्हाला बघा डिस्ट्रिक्ट लेवलला हा फॉर्म जो आहे मंजूर दिसतो, म्हणजे अप्रूव्ड ॲट डिस्ट्रिक्ट लेवल अशा प्रकारे इथे स्पष्ट लिहिलेलं आहे. त्यामुळे जर असं असेल तर तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही. पण रिमार्क्समध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरा जर सेरा असेल, रिमार्क्स म्हणजे सेरा, म्हणजे तुमच्या योजनेचं स्टेटस काय आहे ते तुम्हाला कसं पाहायचं हे इथे तुम्ही ज्यावेळेस तुमचा लॉग इन पासवर्ड ID टाकून तुम्ही माहिती चेक करीत असता त्यावेळेस तुम्हाला इथे पाहायचं आहे. आणि जर इथे डिस्ट्रिक्ट लेवल जर का ओके असेल आणि बाकी जर का तुमचं त्याला आपण म्हणूयात की सब वॉर्ड लेवलला जर पेंडिंग असेल तर काही काळजी करायची गरज नाही. पण जर तुमच्या इथं रिमार्क्समध्ये डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्डच्या ऐवजी जर दुसरं काही असेल तर तो शेरा तुम्हाला पाहायचा आहे आणि तो मला तुम्ही कमेंट्समध्ये टाकायचा आहे. म्हणजे मग मला तुम्हाला योग्य ते उत्तर सांगता येईल की पुढे काय करायला पाहिजे. मी खास करून कोणाला बोलतो आहे, ज्यांचा लाभ अजूनही आलेला नाही. मग त्यांनी पहिल्यांदा काय करायचं आहे, फॉर्मचं स्टेटस पाहायचे. कुठे पाहायचे तर इथे तुम्हाला रिमार्क्समध्ये पाहायचं आहे. आता या व्यतिरिक्त बरेचसे लाभार्थी असे असतील की ते म्हणत असतील की सर आमच्याकडे तर कोणत्याही प्रकारचे लॉग इन पासवर्ड ID नाही, मग आम्ही कसं चेक करायचं आहे. तर तुम्ही महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जायचं आहे. महिला बालविकास अधिकारी कार्यालय असतं जिल्हा स्तराला बघा. तर तिथे एकच ऑफिस असतं, प्रत्येक जिल्ह्याला एकच ऑफिस. किंवा जर तुम्हाला बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय म्हणजे CDPOला पण जाता आलं तर तिथे देखील तुम्हाला स्टेटस पाहण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. परंतु खास करून जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये तर हमखास 100% होती, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पण यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर घेऊन जाणं लागेल बघा. आधार कार्ड जे असते ना तुमचं, तर आधार कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जाणं लागेल आणि स्वतः लाभार्थीलाच जाऊन, जे लाभार्थी महिलेला तिथे जाऊन जे आहे तुम्हाला तुमचं स्वतः स्टेटस चेक करता येईल आणि तिथे तुम्हाला ते स्वतः सांगतील की कोणतं कारण आहे, त्या कारणामुळे तुमचा लाभ बंद झालेला आहे किंवा बंद करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर दुरुस्ती करत असेल तर मग दुरुस्ती करायची आहे. पण ज्यांना अजून म्हणजे असा डाऊट असेल की आम्हाला तरीही पैसे येत नाहीत, नेमकं काय कारण असायला पाहिजे, तर बघा नंबर 1चं कारण जर पाहिलं आपण तर जून पासून किंवा ऑगस्टपासून जर तुमचा हप्ता बंद झाला असेल आणि तेव्हापासून तुम्हाला लाभच मिळत नसेल तर जास्तीत जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला इथून पुढे हप्ता मिळणार नाही. परत सांगतो आहे, जर तुम्हाला रेग्युलर हप्ते मिळत असतील तर काही चिंता करायची गरज नाही. पण जूनपासून ऑगस्टपासून हप्ता बंदच आहे, KYC केली, सर्व केलं तरीही हप्ता येत नाही, तर मग पुढेही हप्ता मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यानंतर बघा, घरामध्ये 4 चाकी आहे, घरामध्ये 4 चाकी आहे, हप्ता अचानक बंद झालेला आहे, KYC केलेली आहे तरीही हप्ता येत नाही, तर पुढे हप्ता मिळण्याची शक्यता पण फार कमी आहे. या व्यतिरिक्त पण KYC केली आहे पण घरी काही म्हणजे वर्षापूर्वी, काही महिन्यापूर्वी किंवा काही कारणानिमित्त म्हणजे लोनसाठी म्हणा ITR फाईल असते, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एखाद्या सदस्याने केली असेल आणि तुमचा हप्ता अचानक बंद झाला असेल आणि KYC पण केली आहे तरी हप्ता येत नसेल तर पुढेही हप्ता मिळण्याची शक्यता मग नाही. त्यामुळे ही परमनंट कारण आहेत की अशा लाभार्थ्यांना तर पुढेही हप्ता मिळणार नाही, ते तुम्हाला याच्यातनं स्पष्ट सांगतोय मी. त्यानंतर बघा, जर तुमच्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी एकाच रेशन कार्डवर लाभ घेत असतील आणि तुमचे हप्ते बंद झाले असतील, KYC केल्याच्या नंतरही म्हणजे KYC केली तुम्ही आणि त्याच्यानंतरही तुम्हाला हप्ताच मिळत नसेल आणि असं करून तुम्हाला याच्यामध्ये एक 4-5 महिन्याचा कालावधी उलटला आहे तरीही हप्ता मिळत नसेल तर पुढेही हप्ता मिळण्याची शक्यता नाही. ह्याच बाबी तुम्हाला अगदी स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. ITR तुम्ही फाईल टाकली होती का, किंवा तुमच्याकडे 4 चाकी आहे का,
ते हे संपूर्ण बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला फॉर्मचं स्टेटस कळत नसेल तर महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जायचं आहे. आणि जर तुमच्याकडे लॉग इन पासवर्ड ID असेल तर तुम्ही डायरेक्ट जे आहे अशा प्रकारे स्टेटस चेक करू शकता. सविस्तर कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे बघा. म्हणजे अगदी डिटेलमध्ये त्याच्यामध्ये स्टेटस कसं पाहायचं आहे, लॉग इन पासवर्ड ID टाकून त्या संदर्भात पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे. थोडक्यात सांगायचं तात्पर्य, जर तुम्ही अपात्र असाल, तुम्हाला असं वाटत असेल की मला किमान मागच्या 4-5 महिने झालेत, 4 ते 5 महिने झाले आहे, लाभच मिळत नाही, तर अशा वेळेस मी KYC पण केलेली आहे तरी देखील लाभ मिळत नाही, तर याचा अर्थ तुम्ही ही अपात्र असण्याची शक्यता ही अधिक आहे. तुम्हाला इथून पुढेही लाभ मिळण्याची शक्यता नाही. हीच या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती सांगतो आहे. परत सांगतो आहे, ज्या लाभार्थ्यांना नियमित हप्ते चालू आहेत, ज्या लाभार्थ्यांना किरकोळ KYCमध्ये दुरुस्तीमुळे हप्ते थांबले होते त्यांना अडचण येणार नाही. पण ज्यांना कायमचे हप्ते बंद झालेत मागच्या 4-5 महिन्यापासून आणि मी जे सांगितले त्यापैकी काही कारणं आहेत, तर असं असेल तर मग मात्र पुढेही अपात्र होण्याची किंवा पुढेही लाभ जो आहे बंदच राहण्याची शक्यता ही दाट आहे. व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही शंका असेल या व्हिडिओच्या संदर्भात किंवा अपात्रतेच्या संदर्भात, तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा, नक्की उत्तर देईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.